पोरो नमस्कार। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयुक्त हे 7व्या क्रमांकाचे आहेत। यांचं नाव आहे दिनेश वाघमारे। 1994च्या बॅचेसचे ते IAS आहेत। लक्षात घ्या, निवडणूक आयोगाचा आयुक्त होण्यासाठी लोकप्रतिनिधी नसतो, नाहीतर लोकप्रतिनिधी निवडणूक आयोगाचा आयुक्त केला असता तर जे आहे ते बी विकावं लागलं असतं, कोणीही पैसे दिले असते आणि कोणीही कोणाचं मतदान करून घेतलं असतं। पिक्चर पाहिला होता आपण, अनिल कपूरचा लोफर। एक म्हातारं काय करते, धाडस दाखवते, अख्खं गाव मतदान करते ना अनिल कपूर निवडून येते। पाहिला होता ना आपण। तर मुख्य गोष्ट पहा, निवडणूक आयोग राज्यघटनेच्या भाग क्रमांक 15 मध्ये निवडणुका आणि निवडणूक आयोग यासाठी कलम 324 ते कलम 329 आहे। मग केंद्रीय निवडणूक आयोगाचा आपण विचार केला तर राज्यघटनेच्या कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत राजीव कुमार। यांचा क्रमांक 25व्या क्रमांकाचे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत। तसं राज्यामध्ये 20 जानेवारीला म्हणजे कालच्या तारखेला, परवाच्या तारखेला महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त बदललेत। यांनी UPS मदान यांची जागा घेतलेली आहे। UPS मदान या अगोदर लक्षात घ्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त होते आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र निवडणूक आयोग तयार झाला 26 एप्रिल 1994ला आणि त्यांचे पहिले जर आपल्याला विचारलं अध्यक्ष कोण किंवा आयुक्त कोण तर त्याचं नाव होतं चौधरी। कळलं का? याच्यामध्ये महाराष्ट्रात पहिली महिला निवडणूक आयोगाची आयुक्त कोण तर नीला सत्यनारायणन 2009ला होत्या। यांनी ॲव्हरेज 5 वर्षांचा कालखंड असतो। यांना शपथ राज्यपाल देतात, मात्र यांना पदमुक्त पदावरून काढून टाकण्याचं काम राष्ट्रपती करतात। मग आता नेमकं काय बाबा, यांच्याकडे काय जबाबदारी दिली त्याही गोष्टी लक्षात घ्या। हे आपल्या राज्याचे नवे निवडणूक आयुक्त बनलेत। मुख्य गोष्ट क्लिअर करा पुरो, हे राज्य निवडणूक आयोग काय करतंय तर राज्य निवडणूक आयोग पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणलो मी। यस, मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण येतंय? शहरी भाग आणि ग्रामीण भाग। मग ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद। मग शहरी भागात कोण येतंय? नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, वैधानिक मंडळ। कळलं का? यांच्या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक आयोग करत असतो। मग यांचं काम काय बाबा? निवडणूक याद्या तयार करणं। यांचं काम मतदानाची जनजागृती करणं, मतदानाचा टक्का वाढवणं हे काम निवडणूक आयोगाचं असतं। ब्रँड ॲम्बॅसिडर नेमणं आणि त्याचं प्रबोधन होऊन लोकांनी जास्तीत जास्त मतदान करणं, पैसे न घेणं हे कामं कोणाचे आहेत? निवडणूक आयोगाचं प्रबोधन करण्याचे आपलं काम आहे। मतदानाचा हक्क तो बिना पैशाचा करावा आणि आपण आपला विकास करून घ्यावा असा त्याचा उद्देश आहे। 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली। तर याच्याबद्दल माहिती पाहत असताना दिनेश वाघमारे हे 7व्या क्रमांकाचे आपल्या निवडणूक आयोगाचे आयुक्त बनलेत। महाराष्ट्र सरकारने 20 जानेवारीला यांची नेमणूक केली आहे। यांनी UPS मदान यांची जागा घेतलेली आहे। 5 वर्षाचा कालखंड यांना मिळणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये औसे नवसे गौसे नव्या उभारीत येणारे नेते आणि त्या प्रांताचा नायनाट करणारे तमाम टग्यांना विनंती आहे की एप्रिलला आपलं सीझन आहे, ज्याचं वय 50-60 झाले त्यांनी जराशी खुर्ची सोडावी, तरुण पोरांना संधी द्यावी। किती वर्षे खाता, आता तरी खुर्ची सोडा, है ना? एवढं तुम्ही काम करसाल, तरुण पोरांना संधी द्याल, पण तो बी काम आहे केवळ कपडे टाईट घालणं आणि 5 वर्षे न खर्चलेली 500ची नोट या ठिकाणी ठेवून सामान्य जनतेला लुटण्यासाठी तू राजकारणात येत असेल तर तू झोपेत मेलेला बरा। आपल्याला लोकांचं कल्याण करायचंय, लोकांच्या काहीतरी हितसंबंध जपायचेत, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडायची, यासाठी तुम्ही राजकारणात आले तर तुमचा विषय लखला। मुख्य गोष्ट पहा, मग यांनी काय केलं बा? UPS मदान यांची जागा घेतली। ह्या प्रत्येक गोष्टी सांगितल्या। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी कशावर असते? राज्य निवडणूक आयोगावर असते। राज्य निवडणूक आयोग विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका घेत नसते। इज दॅट क्लिअर? आता पहा, मुख्य गोष्ट काय बाबा, दिनेश वाघमारे यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जर पाहिलं तर 1994 बॅचचे ते अधिकारी आहेत। ते नागपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत। मुख्य गोष्ट पहा, या अगोदर ते सामान्य प्रशासन, ऊर्जा विभाग आणि सामाजिक न्याय यांच्यात त्यांनी सचिव म्हणून काम केले। आयुक्त होण्यासाठी काय काय पात्रता लागतात त्याही जराशा आपण पाहूया। एखाद्याला जर उच्च न्यायालयामध्ये
किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पण बदललेत हां, त्याच्यावर आपला व्हिडिओ येणार आहे। मग पात्रता काय आहे, तो भारताचा नागरिक पाहिजे। आता आपल्या इथं निवडणूक यंत्रणा बरोबर राबायची तर बाहेर चालव पहिले आपलेच इथं आपल्याला बोकांडीवर बसायलेत, आपले आपला विकास होऊ देणार, आपले आपल्याला लुटायलेत, तर बाहेरचं काय चांगले करतील। म्हणून तो भारताचा नागरिक असावा, प्रशासकीय सेवेत त्याला दीर्घ अनुभव असावा, तो IAS दर्जाचा असावा, राज्यपाल योग्य व्यक्तीची निवड करतो। म्हणजे याची नेमणूक कोण करतो, तर याची नेमणूक करत असतो राज्यपाल। पण यांना पदावरून बडतर्फ कोण करतंय, तर पदावरून यांना बडतर्फ करत असतो देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती। आता पहा काम काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी भागातील निवडणुका घेणे हे त्यांचं काम आहे। मतदानांचा टक्का वाढवणे, त्यांचं प्रबोधन करणे। आपल्या इथं 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली। आता याची स्थापना राज्यघटना कलम 243 के, राज्यघटना कलम 243 झड, उपकलम ए नुसार करण्यात आलेली आहे। याचे पहिले निवडणूक आयोगाचे आयुक्त होते DN चौधरी, पहिली महिला श्रीमती नीला सत्यनारायण आणि सध्या 7वे आहेत दिनेश वाघमारे। पहा याच्या अगोदर 3-4 महिने झाले कोणीही याला आयुक्त नव्हता। सर्वात शेवटचे उर्विंदर पाल सिंग मदान म्हणजे UPS मदान हे होते। त्यांचा कार्यकाल सप्टेंबर 7 2024ला संपला। 5 वर्ष 32 दिवस त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून काम पाहिलं। पहिली महिला नीला सत्यनारायणन आहे आणि आता 5 वर्षाचा कालखंड इथून पुढे दिनेश वाघमारे यांना भेटणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र नावाच्या राज्यात आपल्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये भाऊकीचा वैरी, भाऊ भावाचा वैरी, घराघरात भांडणं लावणे, गावाचा विकास येशीवर टांगणे अशा अनेक निवडणुकीसाठी तरुणांनी सज्ज राहावं आणि गाव खड्यात घालावं। याच्यापेक्षा गावाचा विकास करावा, त्यासाठी तरुणांनी राजकारणात यावं आणि म्हाताऱ्यांनी थोडं जरासं राजकारण सोडावं, तरुणाच्या हातात सत्ता द्यावी। अलीकडं ग्रामीण भागात प्रत्यक्ष प्रौढ मतदारामार्फत नवनवीन सरपंच निवडून आले आणि म्हणून सरपंच चांगले उपक्रम करायलेत, त्यातून गावाचा विकास होईल। कारण विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात, आपल्या इथं म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात। म्हणून या तरुणांना टेन्शन कमी द्यावं, यांच्या हातात कारभार द्यावा आणि खऱ्या अर्थानं त्या भागाचा विकास करून घ्यावा, हा त्याचा उद्देश आहे। अशा पद्धतीनं आपण निवडणूक आयोगाचे नवे होणारे जे आयुक्त आहेत त्यांचं नाव आहे दिनेश वाघमारे। यांचं काम आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडणं, पैशाची इकडं तिकडं रफरादफी न होणं, गावात बाजूला कुठतरी 2-3 किलोमीटर बढियापैकी टाकी भरून दारू, लटकिलेले कोंबडे, लटकिलेलं आहे ना बोकडे, याच्यातून गावाचा विकास होणार नाही। म्हणून आपण देखील विना पैसे विनामूल्य आपलं मतदान हा दानाचा हक्क बजावून चांगली लोकशाही बळकट करसाल अशी एक अपेक्षा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय संविधान।